तर नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पण स्वागत करतो. तर आपण गावाला होतो आणि गावाला सकाळ सकाळ आता जिमला आलो होतो. जिम करून झाली आपली. आणि मंडळी गावाला एवढा पाऊस पडतोय ना, मुंबईला पण पडतोय, मी मान्य करतो मुंबईला पण खूप पाऊस आहे. पण मुंबईला पाऊस जरी कमी पडला म्हणजे लिमिटेड पाऊस पडला तरी मुंबई भरून जाते. कारण का असं म्हटलं तर की मुंबई पाण्यावरच आहे. तर बघायला तर गावाला एवढा पाऊस पडतोय ना दिवस रात्र. आता पाऊस जरा कमी आलाय, सकाळीच कमी आलाय पाऊस. आणि रात्रीपासून एवढा वारा सुटलाय ना, तर बघायला गेलं तर काल संध्याकाळपासूनच वारा सुटलाय, दुपारपासून. पण रात्री एवढा वारा होता की विचारू नका. घराचे पूर्ण कागद वगैरे असतात आपले, जे बांधलेले कागद वगैरे, ते सुद्धा फाडलेत. त्याच्यानंतर आता परत त्यांना घरी जाऊन सुद्धा आता बांधायला लागणार आहे परत. म्हणजे काय काय कागद पूर्ण लूज करून टाकले. आणि आपण जिमला आलो होतो, तर इकडे आल्यानंतर इकडे बघा, हे शेवरीचं झाड आहे, हे पडलं होतं. आपण गाडी तिकडे लावतो दरवेळेला, माहिती असेल तुम्हाला. आज आपण गाडीवर कुठं पाठी लावले, म्हणजे इथूनच एक तिथे आपला गेट आहे, तिथून एक म्हणजे अशा 50 मीटरच्या अंतरावरती शेवरीचं झाड पडलं होतं, तिथे आपण गाडी लावली आहे. समोरून लूक दाखवतो मला. व्ह्यू बघा इकडे बघा. हा आता तोडलं आहे, कोणतरी मागाशी आलं होतं आणि तोडलं. सकाळी इथे गाडी मी आलो त्यावेळेला गाडी इथे लावली आणि कोणतरी आलं मागाशी. इथून गाड्या वगैरे, हा रानवलला जाणार रस्ता आहे. तर रानवलची माणसं वगैरे येत वगैरे जात असतात. आय थिंक गाड्या वगैरे जातात म्हणून तोडलं हे. आता आपण पुढे जाऊया, गावाकडे जाताना तुम्हाला दाखवतो अजून व्ह्यू. आणि इकडे बघा वारा सुटला आहे, तुम्हाला झाडं दिसत असतील हलताना, तर तुम्ही त्याच्यावरून अंदाज लावू शकता की वारा सुटला आहे किती. आता तरी कमी झाला. आता 2 मिनिटापूर्वी एवढा वारा होता की विचारू नका. जवळजवळ हवामान बघायला गेलं तर हवामान खात्याने सांगितलेलंच आहे की सगळीकडे पाऊस पडणार आहे जोराचा. आणि म्हणजेच पडण्याची शक्यता आहे. आणि वारे तर सुटणार आहेत 50, म्हणजे प्रति 50च्या वेगाने वाहणारे वारे सुटणार आहेत, तर असे सांगितलेले आहेत. तर चला जाऊया आपण आता घरी. तुम्हाला दाखवतो अजून गावाकडे गेल्यानंतर. आज आपण फिरूया बऱ्यापैकी, म्हणजेच कुठे काय नक्की घडलं आहे. कारण का रात्री वारासुद्धा खूप पडला होता. कुठे झाडं वगैरे काय पडलेत का, परत दाखवतो गावाला. म्हणजे एक पावसाळ्यामध्ये लाईफ कशी असते, पण ही गावची लाईफ म्हणजे सुकूनवाली लाईफ आहे, मला तरी असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. जे मुंबईला आहेत गावकरी, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला बेटर लाईफ कुठली वाटते, मुंबईची की गावची. तर चला भेटूया आपण आता पुढच्या प्रवासाला. म्हणजे आपण चाललो आता घरी जी म्हणून. आणि नांदगावच्या इथे नंतर इकडे बघा, हे झाडाची फांदी बघ कशी रस्त्यावरती आली. ही अशी पावसाळ्यामध्ये गावाला वारा वगैरे सुटला की खूप अशी हालत होत असते. तर चला पुढे जाऊया, अजून तुम्हाला दाखवतो. इकडे कुत्रे वगैरे इकडे बघा. मी आलो आहे घरी आल्यानंतर जी म्हणून. घरी आल्यानंतर आपण फ्रेश वगैरे झालो. इकडे बघा सर्व, इकडे ताई आई आहे. त्यानंतर इकडे आर्यन आहे. आज शाळेला सुट्टी आहे. आज शाळेला सुट्टी दिली आहे कारण का पाऊस पडतो आहे आणि वारासुद्धा खूप आहे, तर शाळेला सुट्टी दिली आहे. इकडे बघा, हे बघा सकाळ सकाळ बाबांनी बघा काय केलं. हा कागदाला आपण फक्त रशीने बांधली होती, बाबांनी ते खांब रोवलेत. आणि इकडे बघा वारा बघा, हा बघा तुम्हाला दिसत आहे. हा बघा, बाप रे एवढा वारा. इकडे तुम्हाला झाडं पण समजत असतील हलताना की वारा किती येते. इकडे बघा, या बघा राश्या भिक्षा नुसत्या तुटल्या आहेत. इकडे बघा या राश्या वगैरे तुम्हाला दिसत असतील तुटलेल्या. इकडे बघा हा नेट बघतोय तुम्ही, समोरचा नेट बघा, गाडीच्या इथला नेट तो पूर्ण खांबासकट उपकून नेला. नशीब माझी गाडी वाचली, गाडीच्या बाजूला खांबा पडला होता तो. इकडे बघतोय आपण आता चाललो ते म्हणजे बाणकोटला चाललो. आणि बाणकोटला जात असताना इकडे दाखवतो तुम्हाला. बघा तुम्हाला रस्त्यावरती तुम्हाला हा झाड दिसत असेल, हा मोठा झाड आहे. आणि ह्या झाडाची फांदी इकडे पडली होती. इकडे बघा, ही बघ केवढी फांदी आहे. ही पडली होती इकडे रस्त्यावरती, तर आता तिला काढले आहे. सकाळीच पडली होती, सकाळी रस्ता बंद होता, पण रस्ता मेन रस्ता आहे त्याच्यामुळे आता ती काढली फांदी आणि आता रस्ता ओपन केलेला आहे. तर चला जाऊया आपण. आपण तिथून तुम्हाला दाखवलं, आता झाड पडला होता तिथून फक्त थोडंसं खाली आलो. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बघा अख्खा झाड आहे ना मंडळी, बुंदापासून उपकला आहे. तर किती वारा सुटला असेल रात्री तुम्हाला दाखवतो. तर मंडळी इकडे बघतोय आपण, हा झाड बघा, हा रस्ता बघा केवढाच आहे. हा पूर्ण एवढा रस्ता होता हा झाडाला याच्यावरती. आणि हा झाड बघा केवढा आहे. अजून पण त्याची फांदी जी वरची त्या साईडची फांदी होती ती आपल्याला उभी दिसते. आणि इकडचा पूर्ण झुडूप हा पडला आहे रस्त्यावरती, तर तोडलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं मेन रस्ता आहे त्याच्यामुळे हा तोडलेला आहे. हा बघा, हा इथे तुम्हाला दिसत असेल, हा याचा बुंदा आहे.
आणि इथून पूर्णपणे तो मातीतून उपकला अक्काच्या अक्का झाड. बापरे केवढा मोठा झाड होता. तर बघूया आपण खाली जाऊया, अजून समजेल आपल्याला. आपण चाललो होतो कामासाठी जात असताना आपल्याला हे असं सर्व बघायला मिळतंय. रात्रीच्या वाऱ्याने काय केलं इथे. पण इकडे बघतोय आपण, ही सावित्री नदी आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला समुद्र लागतो, अरबी समुद्र. पण इकडे बघा पाणी बघा, तुम्हाला पूर्णपणे लाल दिसत असेल, चॉकलेटी कलरचं पाणी झालेलं दिसत असेल इकडे लाल लाल. तर आता भरती आहे, बघतोय आपण. इकडे बघतोय आता, इकडे बघा हा इकडे नेटच्या खाली जो कागद बांधलेला आहे तो छोटा पडला आहे आपल्याला. आणि हा आता आपण सफेद कागद घेऊन आलो, कारण का इकडे वरती पूर्णपणे पाणी येतं. आता वारा खूप आहे, तर याला आपण बांधतोय जरा. तर इकडे बघतोय आपण, आता जो कागद आपण रस्त्या बांधतोय तो कागद आपण नीचे जातो, इकडे वरती आहे. वरून इकडे खाली सोडायचा आपल्याला. हा इकडे समोर बघा, हा कागद काढायचा आहे, हा जो खाली आहे तो. आणि दिसते कागद. आणि त्याला खोल आहे. मी काय म्हणतो तर मध्ये हे असा हॅलो मागून हॅलो तिकडं ती लेट तिकडं नेट बरोबर. इकडे बघतो आपण आता जरा इकडं बोलून घे. इकडे बघतो आपण व्हाईट कागद लावला, तिथे काढला समोरचा. आणि त्याच्यावरती म्हणजेच उडू नये जास्त, थोडाफार उडालं तर ठीक आहे, जास्त उडू नये त्याच्यासाठी आपण हा पाईप वगैरे बांधला आहे ना बघा. आणि हा बघा कसं एकदम पद्धतशीर बांधलेला आहे. आता इकडे गाडी आपली इथेच ठेवली, आता त्यालासुद्धा बांधली, थोडंसं फाटलं होतं. तर मंडळी तुम्हाला मी एक सांगतो, आपण एवढी मोठी घरं बांधतो, खूप मोठी घरं बांधतो. तुम्ही किती लाखाचं घरं बांधा किंवा करोडोचं घर बांधा, पावसामध्ये घराला तुम्हाला कागद लावायचं आहे म्हणजे लावायचं, हे 100%. ह्या गोष्टी तुम्ही सहमत आहात की नाहीत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण बघूया, अजून तुम्हाला दाखवणार आहे. आता जेवण घेतो जरा, दुपार झाली. कागद बांधता जवळजवळ 2-3 तास कागद बांधायलाच गेले, इकडून तिकडून सर्व नीट कसं प्लॅनिंग करून बांधायचं, कसं काय ते बांधायसुद्धा पण कसरत आहे मंडळी. कारण का कसं बांधायचं आणि कसं नाही हे सुद्धा समजलं पाहिजे. तर चला जेवून घेतो, आणि जेवून घेतल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो अजून आपल्याला काय बघायला मिळते. दुपार तर झालीच आहे, 2 वाजले. बघू आपण खेळायला गेलो तर जाऊ पोरं, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर चला बघा, आज काय सोमवार, आज लाईट नाही मंडळी. बघताय इकडे दुकान आहे. पाठीकडे बघा, पाठचं व्ह्यू बघा. हे बघा समोरच्या घरात सुद्धा कागद आहे, त्याला सुद्धा नीट आहे. इकडे टाकीवरती म्हणजे कुत्रेवर चालतात त्यासाठी ते बांधलेलं आहे. आज सकाळपासून काय पाऊस लागत नाही, जरा वातावरण चांगलं, पण वारा खूप आहे. इकडे बघा रात्री गुलाबाई झाडं वगैरे कशी बघा लावले आहेत. हे बघा इकडे पण झाडं दिसत असेल तुम्हाला कशी लावले आहेत ते सर्व, पण झोपवून टाकले रात्री, एवढा वारा खूप होता. तर चला भेटू आपण. बघतोय आपण जेवण वगैरे झालं. इकडे बघा, हे बघा आता जरा खेळायला जायचं प्लॅनिंग चालू आहे. जाऊ आता. पाऊस काय सकाळपासून पाऊस नाही लागत आहे आज आपल्याकडे. आता थोडं चालू होतं आहे, पण तो जाईल, कारण का सकाळपासून पावसाने असेच धरले होते, पण तो जात होता बाहेर. कारण का पाऊस जेवढा धरत होता तेवढा वारा होता, त्या कारणामुळे जात होता. आणि आपल्याकडे एक खासियत आहे, कितीही पाऊस पडला तरी इकडे तुम्हाला पाणी दिसतोय का? नाही. कितीही पाऊस पडला आणि जरी पाऊस 5 मिनटं जरी पाऊस थांबला तरी सर्व पाणी समुद्रात जातो, पाणी नाहीसा होतो. तरी एक खासियत आहे. इकडे बघा आपण खेळायला जात असताना इकडे बघा बकऱ्या वगैरे धरता येईल. इकडे बघा, हा बघा गावातला आमचे एकदम सरपंच अरविंद जगदाले ना, हा अरविंद कुले, हातीवर बघा जय महाराष्ट्र. कट्टर कोण? बापरे, कट्टर शिवसैनिक. तर आपला अरविंद कुले, तुम्ही गणपतीत बघा याची मजा काय असते. हा आपल्याला सर्वांना हसवत असतो हा. तर चला, हा ओमकार, पोरं गेलेत पुढे, जाऊया आपण खेळायला चाललोत.
बघतो आपण खेळायला आलीत पोरं. पाऊस आला मस्त की इकडे बघा. हा खूप माहूर आहे म्हणते आज. लय माहूर माझी येणार आहे बघा. फिल्डिंग लागलेत हा. इकडे बघा चालू आहे आमची बॅटिंग आहे आता. बघूया काय होते. टाकरे हे वाईट बॉल कुठे ना विशाल सेल्टर लागणार आहे. इकडे बघा हा फुल पोज मध्ये फिरला बॉल आईच्या का समोरून ठेवायला लागेल. आऊट. नको नको हा तिच्या आऊट झाला. आणलं की रे चप्पल कशाला काढतोस खेळ. ये रत्न्या साइड हो रे कॅमेरामॅन आहे. हल्लं खेळ जागेवर नाही गेला. ओहो गाडी तापलाय. इकडे बघा बॉक्स 12 रन. नो बॉल पाहिला आज. 13 एक बॉल देच बॉल त्याचा. एक बॉल 13 नो. आईला काय वे यार. देच बॉल देस. 14 काय व्या. हे थांब कर थांब. हा चालेल. धाव न काय साला एवढा धावत नाही. आतनं खेळ. 3 बॉल 14. हे 3 बॉल 14. हे खाल्लं एक खेळ. हा धाव श्रेयस धाव नाही गेलाय. ओमकार फोच थांब रे. 15 रन. ती बॅट घे. 5 बॉल 15 आलेत. काहीतरी मारे एक जरा. हातीत नको मारू. काय तो पण बॉल नाही मारी. इकडे बघतो आपण खेळून झाला नाही आता चालत पोहायला. हे बघा पोहायला आलो आता मस्त. इकडं ढवामध्ये पोहतोय जरा. कपडे घाण झाले तिकडे बघा. सर्व पोहत आहे बघा. मजा असते म्हणजे गावाला आल्यावरती. हे पोहण्याची मजाच वेगळी असते. हा बघा काय करतेस. हे तोडू नको राहू दे. हे बघा सर्व पोहत आहे. हे बघा हा ढो आहे ना मंडळी. पहिला लई छोटा होता इथे आम्ही पोहायचो. आता लई मोठा झालाय. हे बघा सर्व पोहून वगैरे झाले आहेत. आता चाललो घरी. हा बॉडी बापरे स्टील बॉडी. चाललो घरी. इकडे बघा सर्व. तर खूप मजा आली बघा. आता दिवस कसा गेला तुम्हाला समजलं असेल. तर चला आपण जाऊया आता घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटतो पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी जय शिवराय.